उद्देश होता ना, तो आपल्याला आपली वाटचाल आपल्या डोकीमध्ये विचार यावेत, की ह्या मेडिसिनचे एवढे साइड इफेक्ट होत असतील, तर मला माझी जर्नी ही चेंज करावी लागेल. रस्ता समोर कुठे चाललाय, मी ज्या ह्याच्यानं चाललोय, ह्याच रस्त्यानं जाता जाता मला डायबिटीस येतोय, मला जर थायरॉइड येतोय, मला अजून काय होतंय, माझं वजन वाढतंय, तर मला रस्ता चेंज करावा लागेल. माझ्या लाईफस्टाईल मध्ये थोडासा चेंज करावा लागेल, की जेणेकरून मला राईट ट्रॅकवर जाता येईल. आणि ते काम लक्ष्मण सरांनी केले. जाऊ आपण लक्ष्मण सरांच्याकडे. कंटिन्यू लक्ष्मण सर. गुड मॉर्निंग. प्रथम मी माझी ओळख करून देतो. माझं नाव लक्ष्मण उर्फ पोपट पाटील मंगसुळीहून आहे. बाय बॅकग्राऊंड मी एक प्रगतिशील शेतकरी आहे. मी 27ला जॉईन होण्याचं मेन माझा एम म्हणजे माझी ही चुकीची लाईफस्टाईल होती. ताईने सांगितलं आता रस्ता चुकला होता माझा, चुकीच्या रस्त्याने मी चाललो होतो. माझा एक एम, मी शेतकरी आहे, मला काय होणार नाही असं एक माझा एम होता, आणि त्या एम न मला शेवटी अटॅकला सामोरं जावं लागलं. आज 2.5-3 वर्ष झालं मी 27ला जॉईन आहे. पहिला अटॅक आला होता 2023ला नोव्हेंबर महिन्यामध्ये. अटॅक असा होता, लोकांनी ज्यांनी बघितलं त्यांनी म्हटले ही काय कंडिशन क्रिटिकल आहे, पाय जगू शकत नाही असं म्हटले. डॉक्टर सुद्धा म्हटले होते काही याचा उपयोग होणार नाही. तरी सुद्धा माझ्यावरती डॉक्टर अविनाश पाटलांनी आणि तांबोळी सरांनी उपचार चालू केले. चालू केल्यानंतर मला 9 गोळ्या चालू केल्या. 9 गोळ्या चालू झाल्यानंतर मी गोळ्यानं वास्तविक पाहता मला काय व्हायला नको पाहिजे होतं, आणि अगोदरच मी शरीरावरती हेल्थ कॉन्शियस वरती मी कधी काय काय मागे फिरून बघितलं नव्हतं. आणि या जर्नीमध्ये असं होता होता मला 9 गोळ्या चालू झाल्यामुळं 1 महिना 10 दिवस मी गोळ्या खात राहिलो, आणि 1 महिना ज्या दिवशी 10 दिवस झाले त्या दिवशी मला दुसरा अटॅक आला. अटॅक असा होता दुसराही जगण्याची उमेद संपली होती. मला आतून मला फुलफिल झाले होते की मी जगूच शकत नाही. आणि ज्या वेळेला दुसरा अटॅक आल्यानंतर मला ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं गेलं, त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन केल्याशिवाय तू जगूच शकत नाहीस. त्यावेळेला तोंडावर सांगितलं, त्यावेळेला मी पूर्णच आतून तुटून गेलो होतो. 27ची मला लिंक 4 महिने मी अगोदर बघत होतो, पण हे असं कुठं असतंय का असं मला वाटायचं. आणि त्या वाटण्यानं मी त्याच्याकडे लक्ष न देता असंच माझ्या 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 एम मध्ये मी चाललो होतो. आणि त्या दिवशी मला दुसरा अटॅक आल्यानंतर 27ची आठवण झाली, आणि मी सकस संतुलित आहार घेण्यास म्हणजे मागवला, आणि त्याच दिवशी चालू केला. आणि चालू केल्यानंतर मला तिसऱ्याच दिवशी रिझल्ट आला. मला धाप लागायचा बंद झाला, माझं चालणं बोलणं सगळं बंद झालं होतं. आणि ती सकस संतुलित मी आहार खात गेलो. 27च्या मार्गदर्शनाखाली ताई, दादा, शेटे सर, डॉक्टर प्रसाद पाटील सर, पद्मजा ताई, आणि मला सगळ्यात मेन म्हणजे मिलिंद सरांचे, मी कोल्हापूरच्या कार्यक्रमाला अटेंड झालो होतो, आणि मिलिंद सरांच्या पोलिओच्या पायामध्ये जीव आला की मला, मी समोरून ज्या वेळेला बघितलं तर मी त्या दिवशीच माझं आत्मसात झालं की मी करू शकतो, मलाही त्यात काहीतरी इम्प्रुव्हमेंट होऊ शकते हे मला त्या दिवशी जाणवलं. आणि मी ते करत गेलो. 27च्या मार्गदर्शनाखाली योगा, प्राणायाम, काय खायचं, किती खायचं, झोप किती घ्यायचं याचं नॉलेज नसल्यामुळं हे सगळं मला सगळ्यांनी गाईड केलं. 27चे जे दिग्गज यांनी सगळ्यांनी मला जे जसं अन्न किती खायचं, पाणी किती प्यायचं याचं गायडन्स दिलं. आणि माझ्यावरती त्यांनी वॉच ठेवला, आणि मी 3 महिन्यामध्ये माझा 23 किलोचा वेट लॉस आणि फॅट लॉस केलो. आणि टोटल माझ्या 7 महिन्यामध्ये डॉक्टरांनी गोळ्या पूर्णपणे बंद केल्या. माझं सगळं पूर्ण, माझ्या घरच्यांचा सुद्धा, माझ्या मिसेसचा सुद्धा मायग्रेनचा एकदम एवढं कायम म्हणजे असं कुठं जर जायचं म्हटलं तर ते सगळ्या गोळ्या आणि हे आणि ते असं घेऊन जायला लागायचं. तिचाही सगळं प्रॉब्लेम क्लिअर झाला, मुलगीचा धुळीचा प्रॉब्लेम क्लिअर झाला. आणि अशा सगळ्या जर्नीमध्ये मुलाचंही वेट वाढलं. आणि या सगळ्या जर्नीमध्ये आमचं कुटुंब सगळं हेल्दी आणि हॅपी आहे 27 मुळे. आज जर मी 27ला जॉईन नसतो तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी आज या धर्तीवरती तुमच्या समोर नसतो, फोटोच्या कट्टात असतो. भगवंतानं मला 27ला जॉईन केलं, आणि 27च्या मार्गदर्शनाखाली मी हेल्दी आणि हॅपी आहे. थँक्यू, येस. धन्यवाद. चलो. लक्ष्मण सर, एक गोष्ट सांगा, किती भाकरी जेवता आता? मॅडम 1.5-2 भाकरी जेवतो मी. आणि पहिला किती जेवत होता? मला किमान 15 ते 16 भाकरी लागत होत्या मॅडम पहिला. हा, म्हणजे बघा,
लाईफस्टाईल चेंज म्हणजे काय, जेवण कमी असा नाही आहे. त्यांनी बरोबर पाहिजे ते घ्यायला सुरुवात केल्या म्हणून ते आपोआप कमी होत आलंय. एवढं वजन कमी झालंय, फुल एनर्जेटिक आयडियल वेट वर आहेत, एवढं मस्त. हार्टच्या 9 गोळ्या पण झाल्या म्हणजे नॉट ए जोक. आणि डॉक्टर ज्यांनी सांगितलं होतं त्यांनीच पाठीवर शब्बासकी देऊन जे करायला लागलाय तेच कंटिन्यू कर, कारण एवढा भारी रिझल्ट. 1,80,000चं नियोजन करून यायला सांगितलं होतं त्यांना, आणि 1,80,000चं नियोजन करून यायला सांगितलं होतं, आणि त्याच डॉक्टरांनी ऑपरेशनची गरज नाही म्हणून सांगितलं. भारी की नाही, सेम डॉक्टर. मग आपल्याला वाटतं डॉक्टर मुद्दाम आपल्याकडं कापाकापी करतात. काय नाही, आपण काम नाही करत म्हणून आपण प्रोग्रेस करत राहतो परत चुकीचाच, त्याच्यामुळे होतं. त्यामुळे आपण मेडिसिन फ्री लाईफ जगू शकतो का? जगू शकतो. आणि हे ज्या वेळेला आपण करतो ना, त्यावेळेला कायम तुम्ही एखादा आजार असेल, तुमच्या समोर एखादी परिस्थिती असेल, त्याचा ताण तणाव घेऊन आपण काय आपलं लाईफ कोलॅप्स करत असतो, आणि त्याचे परिणाम आपल्यावर होऊ नयेत म्हणून काय करायला पाहिजे, अशी उदाहरणं आहेत ना. ह्याच्यामुळं आपल्याला स्वतःला एक कॉन्फिडन्स येतो की एवढ्या लोकांची एवढी उदाहरणं आहेत, म्हणजे मग माझं पण होऊ शकतं. आपण जोरदार क्लॅप करू आपण लक्ष्मण सरांसाठी. आणि आता आपण जाणार आहोत, आजचा आपला टॉपिक खूप महत्वाचा आहे. प्रत्येकाला अगदी छोट्यांपासून आजकाल ताण यायला लागलाय. छोट्या मुलांना अभ्यासाचा ताण आहे, स्पर्धेमध्ये टिकण्याचा ताण आहे. सगळ्यांना सगळ्यांना प्रत्येक वयाला वेगवेगळे ताण आहेत. पण ह्याच ताणतणावातनं काय होतं आणि आपण त्यातनं कसं बाहेर पडायचंय ह्याच्यासाठी जाणार आहोत वैद्यताईंच्याकडं. वैद्यताई योग पंडित आहेत, योग प्राध्यापक आहेत, योग रत्न आहेत, नॅचरोपॅथिस्ट आहेत. मी तुम्हाला सांगते, संस्कृत रत्न, आयुर्वेदाचा अभ्यास आहे, आयुर्वेद रत्न आहेत. एवढ्या नुसताच अभ्यास नाहीये. खूप लोक ज्ञान कलेक्ट करतात आणि स्वतः पशीच त्याला ठेवतात. वैद्यताई या